इट वॉज अ शिअर मिसअंडरस्टँडिंग. आणि मी सुद्धा एक आई आहे. लहान मुलांना किती शिक्षा द्यायची असते, काय द्यायची असते हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि तुला काय वाटतं आम्ही इतक्या निष्ठुर आहोत? करेक्ट आहे. हो सारा, आई एकदम बरोबर बोलतात. अरे मिसअंडरस्टँडिंग झाली रे. म्हणजे त्यांना वाटलं मी दार उघडलं असेल आणि मला वाटलं त्यांनी दार उघडलं असेल. आणि अनाथात कोणीच दार नव्हतं उघडलं. तुला माहितीये का? आणि काल तर बापरे, शुभ्रा इतकी रडत होती. माझी 2-3 कामं होती, मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी खाली येणार होते, तर तिने मला जाऊच नाही दिलं. माझा हातच नाही सोडला. मला त्रासच दिला तिने रडून काल. तिला माझ्या उराशी घेऊन झोपलेले रात्रभर. त्या नादात ना सगळंच राहिलं रे. मी विसरून पण गेले. नाही खरंच केलं रे मुद्दाम. मला तर खूप वाईट वाटतंय आता. ही सगळी चूक ना अमृताची. ती जर का ओवीला गाण्याच्या क्लासला घेऊन गेली नसती तर एवढं सगळं रामायण घडलं नसतं आपल्या घरात. अगं झाली तिच्याकडून चूक, पण तुम्ही पण काही कमी नाही आहात. तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली आहे. आणि जेवढी त्यांची चूक मोठी नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त मोठी चूक तुमची आहे. सारंग, स्पष्ट बोलतो मी आता. ह्या पुढे जर ओवीला मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास झाला तर ह्या जगात माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणीच नसेल. मग माझ्यासमोर कोणीही असो, ओवीच्या केसाला जर धक्का बसला ना, मी खपून नाही घेणार आई. ठीक आहे. मग मी सुद्धा तुला स्पष्टपणे सांगते, तुझ्या त्या ओवीनी माझ्या घरात काय वाटेल ते केलं तरी मला चालेल, पण गाणं गायचं नाही आणि गाणं शिकायचं नाही. मला खपणार नाही. सारंग, ते